नमस्कार मित्रांनो, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2024मध्ये आयकरशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली होती. यामध्ये TDS दर, आधार सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स आणि प्रत्यक्ष कर विवादाचे विश्वास योजनेचा समावेश आहे. बदललेले नियम येत्या 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. अशा परिस्थितीत या गोष्टी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये वाढ. यामध्ये अर्थसंकल्प सादर करताना मंत्र्यांनी शेअर्सच्या फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंगवर सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यामध्ये SCSTT सध्याच्या 0.1% वरून 0.2% करण्यात आलेला आहे, जो 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना डेरिव्हेटिव्हजमध्ये ट्रेडिंग करताना अधिक कर भरावा लागणार आहे. वित्त विधेयक मंजूर झाल्यामुळे प्राप्तिकरातील ही दुरुस्ती मंजूर झालेली आहे. नंबर 2 आहे शेअर्सच्या बायबॅकवर कर लावण्यात येणार आहे. त्यामध्ये 1 ऑक्टोबर 2024 पासून शेअरधारकांना शेअर्सच्या बायबॅकवर शेअर्सच्या सरेंडरमुळे झालेल्या नफ्यावर कर भरावा लागेल. ज्याप्रमाणे डिव्हिडेंडवर कर भरावा लागत होता, तसाच शेअर खरेदी करताना गुंतवणूकदाराने किती खर्च केला हे विचारात घेऊन कॅपिटल गेन किंवा लॉस लक्षात घेतला जाणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारावर कराचा बोजा वाढणार आहे. तर फ्लोटिंग रेट बॉन्ड DTS यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणाऱ्या केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या बॉन्डवर किंवा फ्लोटिंग रेट असलेल्या रोख्यांवर 10% TDS कापला जाणार आहे, अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली होती. या बदलानुसार बॉन्डमधील गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न 10,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास 10% दरानं TDS भरावा लागणार आहे. तर कमाई 10,000 रुपयांपेक्षा कमी असल्यास कोणताही TDS भरावा लागणार नाही, अशी माहिती सांगण्यात आलेली आहे. TDS दरामध्ये काय बदल झाले ते बघू. संसदेत वित्त विधेयक मंजूर झाल्यानंतर TDS दरामधील बदलास मान्यता देण्यात आलेली होती. हे सर्व बदल 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार आहेत. आयकरच्या कलम 19DA, 194H, 194IB, 194M अंतर्गत TDS दर हा 5% वरून 2% करण्यात आलेला आहे. ई-कॉमर्स ऑपरेटरसाठी TDS दर 1 ऑक्टोबर 1% वरून 0.1% करण्यात आलेला आहे. त्यामध्ये CBDT ने जाहीर केले आहे की आयकराशी संबंधित प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास योजना 2024 पुढील महिन्यापासून लागू होणार आहे. तर आधार संबंधित बदल काय आहेत ते बघू. पॅनचा गैरवापर आणि डुप्लिकेशन टाळण्यासाठी आयकर रिटर्न भरताना किंवा पॅनसाठी अर्ज करताना आधार क्रमांकाऐवजी आधार नोंदणी ID देण्याची तरतूद यापुढे लागू होणार आहे. म्हणजेच तुम्हाला आता आधार नंबर देण्याची गरज नाही. तुम्हाला आता आधार नंबरवरील जो काही तुमचा ID नंबर आहे तो तुम्हाला द्यावा लागणार आहे. तर हे काही ठराविक बदल करण्यात आलेले आहेत. ते तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.